हॅलो गाईज, नमस्कार. मी आलेलो आहे भोसरी आळंदी रोड फुगेवस्ती येथे, जे नव्याने बांधण्यात आलेलं श्री जगन्नाथ मंदिर. हे जगन्नाथ मंदिर ओरिजिनल ओडिसा पुरी या इथे आहे. कलयुगातील देव असं म्हणता येईल ना. बघा, आता जाऊन आपण दर्शन घेऊ. बघा, चला आपण दर्शन घेऊ आता. आपण थोडी माहिती विचारू येथील पुजाऱ्याला. जो मैंने खाई नहीं मैंने समझ बता सकते कुछ बताओ. हाँ, ये खाना थोड़े बोलो बोलो. क्या है वो थोड़ी माहिती है थोड़ी. मतलब क्या बोलो बोलो भैया, डर नहीं करने कुछ. अरे क्या चल ये इसका ओरिजिनल ओरिजिनल मंदिर आहे ना, ओरिसा ओडिसा. हा पुरी मध्ये तिथे हे हा, आहे. आणि कलियुगचे काय. कलियुगचे तर देव आहे. आता जे आहे ना श्रीकृष्ण द्वापर जे झाले ना, हा आता आहे ना कलियुगची देव आहे ना ते जगन्नाथ हा. आहे. जेव्हा कलियुग संपणार हा. आहे ते कल्की अवतार घेऊन तेव्हा ते हे संपणार पूर्ण हा का? असं आहे. बघा, आणि ऐक. हे तीन देव आहेत, जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा. हम्म. जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्ण, हम्म. बलभद्र म्हणजे आपलं बलभद्र, हम्म. आणि त्याची बहिणी सुभद्रा मा, ती कलियुगची देव आहे. बघा, पुजाऱ्यांनी एकदम चांगली माहिती दिलेली आहे. तुम्ही दर्शन घ्या, तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. आपण आता इथून निघत आहोत. आणि जे मंदिर आहे ना पुरीचे, हा. हे आपली 60 फुटाची आहे. पुरीमध्ये ना 260 फुटाची हा. आहे मंदिर. पण जिथे जे शावड आपली काय म्हणते शाडो म्हणते हा, ना, हा. ते शाडो जे आहे ना 260 फूट आहे. ते शाडो पण खाली पडत नाही. हा का. हा, सावळी पडत नाही खाली. आणि दुसरे त्याची वरती जे झेंडा आहे ना, हा ते हवाची विपरीत दिशेमध्ये फिरते ते. हा ना. हा, ते झेंडे आता तर हे सरळ फिरतं पुरीमध्ये. हा ते झेंड्याची विपरीत दिशेमध्ये फिरतं, हवाचे आहे ना विपरीत दिशेमध्ये ते फिरते. आणि ते निळचक्र म्हणतात, त्याची खाली नाही त्याचे चक्र. हा ते आता एक आम्ही आमच्या समोर आहे ना तू, हा आणि तिथं कुठे पण जावा जसं तुम्हाला समोर दर्शन दिसणार. Yes, हा. बघा, ते चक्र आहे ना, कोणत्या पण दिशेने होईल, एकाच दिशेला दिसतं. बघा ते वरचं. तिघं दिसतं ना, तुम्ही हा. कुठे पण गेले ते जे निळचक्र आहे ना, हा ते तुम्हाला समोर दिसणार आहे. आता तुम्ही तिथं साईडला गेलं तर ते साईट होतं ना असे, तिथं गेले तर साईट नाही होणार आहे. तुमचं फ्रंटलाही तिथे दिसणार आहे. ते तसे असते त्याची. ठीक आहे, ठीक आहे. ओके, थँक्यू. चांगली माहिती दिलेली आहे. नाव काय तुमचं? माझे नाव सुशांत आहे, मी ओरिसाचं आहे. याचं नाव सुशांत आहे, ओडिसाचं आहे. मंदिरामध्ये पुजारीचं काम करतो. चांगली माहिती दिली. थँक्यू सर.